पूर्ण मराठीत सही केली तर त्याचे काही नियम वेगळे असतात का? नियम वेगळे नसतात, पण मराठीमध्ये पण क्लिअर, कोणत्याही भाषेत लिहा, मराठी असू दे गुजराती असू दे, तुमची सिग्नेचर ही क्लिअर असायला पाहिजे, म्हणजे दिसायला पाहिजे. मराठीमध्ये पण आपण हे करतो, वेलांट्या वगैरे असतात, त्या क्लिअर असायला पाहिजे, टोपी दिली पाहिजे. आणि हे जे आहे जसं मराठीमध्ये नावं असली पाहिजे, हे रेषा असली पाहिजे, आणि असं जायला नको तुम्ही, म्हणजे खालून वरती अशी जायला नको. फॉर एक्झाम्पल आपण इथे अमोल आहे, तर तो अमोल असा लिहत असेल, अमोल, हे असं नको व्हायला. इथे हे पाहिजे, आणि हा वरतून किंवा वरून खाली किंवा खालून वरती हे बिलकुल नको, हे चुकीचं आहे. परत किंवा गोलू आहे, मी एक जस्ट नाव देते, तर त्यांनी असं करून घेतलेलं आहे. हे जे आहेत ना, हे चुकीचं आहे. बरोबर. तर हे करू नका. याच्याने तुम्हाला हेल्थ इश्यूज पण येतील, ऍक्सिडेंट्स पण होतील, आणि पैशांचा तर नक्कीच नाश होणार आहे. बरोबर. पण हेल्थ इश्यूज नक्कीच येणार याच्याने, हे केल्याने हेल्थ इश्यूज. आता तुम्ही जे म्हटलं ना, सर्कल नको पहिल्या अक्षराला वगैरे, पण जी अक्षर ज्याचं असतं ना, पहिलं अक्षर गौतम, गौरी वगैरे, त्यांचं तर पहिले जीच येतं. पण तो सर्कल थोडीच आहे ना. ओके. ते आता म्हणजे आता जी हा असा आहे, हा जीच आहे. आता जर सी लिहिलेला आहे आणि त्याला असं केलं तर हा सर्कल झाला. ओके. जी मध्ये ऑलरेडी सर्कल आहे, पण या जी मध्ये मी अजून काही लिहिलेलं आहे, असं काही लिहिलेलं आहे, तर हे चुकीचं आहे. मग यालाच हा जी सर्कल म्हणून होईल. म्हणजे जर गौतम कोणाचं नाव आहे, तर मी त्याला सजेस्ट करेल की तू असा जी लिही, तर तुझ्या याच्यामध्ये हा मनी बाउल, बॅग तयार होईल आणि तुम्हाला छान पैसा मिळेल. बरोबर. आता आपले एक व्ह्युअर आहेत, म्हणजे हा खरं तर बऱ्याच जणांचा प्रश्न आहे की सही करताना कोणत्या रंगाचं पेन वापरावं. कोणताही वापरू शकता, असं काही त्याला नियम ब्लू असेल तरी उत्तम. ओके. आणि दुसरा एक प्रश्न आहे की जे लोक सहीच करत नाहीत, अंगठा ज्या लोक देतात, तर त्यांच्यासाठी मग म्हणजे हे बघा, जे अंगठा करतात याचा अर्थ असा नाही आहे की ते खूप म्हणजे वेंधळे आहेत किंवा त्यांना काही येत नाही. ते खूप उलट, मी असं म्हणेल, त्यांच्याही जवळ बरेच काही म्हणजे स्किल्स असतात, बरेच काही असतात, अनुभव असतात. पण ग्राफोलॉजी इट्स बेस्ड ऑन सिग्नेचर. मग जिथे सिग्नेचरच नाही आहे तर आपण काय बोलणार आहे. बरोबर. पण ज्यांना लिहिता येतं तरी ते अंगठा करता आहेत, याचा अर्थ मग इथे थोडीशी सायकोलॉजी येते. तर त्यांची सायकोलॉजी अशी आहे की त्यांना काही चेंज नाही करायचं आहे, जी रीतिरिवाज चालू आहे त्यांना त्याच्या सोबतच जायचं आहे. बरोबर. त्यांचं माइंडसेट हा नाही आहे की मला याच्याबद्दल हे चेंज करायचं आहे. तर जो अंगठा वापरताय त्यांचं काय, तर त्यांचं असं नाही आहे की त्यांची मग सिग्नेचर नाही तर त्यांची ग्रोथ नाही. सिग्नेचर असेल तर आपण बोलणार आहोत. पण जे अंगठा करतायत याचा अर्थ असा नाही की त्यांची ग्रोथ होणार नाही. त्यांची ग्रोथ होणार आहे, त्यांच्यामध्येही भरपूर स्किल्स आहेत. इनफॅक्ट आपले जे मोठे जे होते, आपले मोठे वयस्कर बुजुर्ग ज्याला आपण म्हणतो आहेत, तर ते मे बी 50 वर्ष आधी 100 वर्ष आधीचे ते अंगठाच करायचे. बरोबर. तर त्याचा अर्थ असा नाहीये की त्यांच्याजवळ स्किल्स नव्हत्या, की ते खूपच अनपढ होते. त्यांनी खूप काही कमाई केलेली आहे. बरोबर. आपण असं म्हणू शकतो की सिग्नेचर जी आहे ती आपल्याला आपल्या अंतर्मनाची अवस्था दाखवते. आणि ती आपण बदलू शकतो प्रगती करायची असेल तर. नक्कीच. विजयश्रीजी, आज तुम्ही इथे आलात, एवढं मोलाचं मार्गदर्शन केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू सो मच.